बापू गौरी बरं झालं इकडेच भेटलीस. खानावळच्या आजूबाजूनी 2 पोरासनी गुटमरताना बघितलंय मी. तिथे इंदूचंच काम आहे, तू जरा सावध राहा. नाही बापू, इंदूची एवढी ऐपत नाहीये. हे काम त्या मातोश्रीच्या गुंड मुलाचं आहे, शंकरराजेचं. त्याच्यावरती केस केलती ना मी, म्हणून बहुतेक त्याने त्याची गुंड मुलं माझ्या पाळतीवरती ठेवली असणार आहे. तुम्ही काळजी करू नका, मी बघते त्यासने. बरं, अंबाबाईला गेलतो. हा प्रसाद घे. त्या अंबाबाईनी कोल्हासुराला जशी अद्दल घडवली ना, तशी ह्या कोल्ह्यासनी बी तू अद्दल घडव. हा येते. ये. रुपाली, महादेव मातोश्री. ये ग. मातोश्री, चहा आणू का? मातोश्री अजून बी नाराज आहे. ज्या पोरीने केस ठोकली ती तुमच्या पुढं मुंगीवानी आहे. कशाला तिला एवढं महत्व देत आहे? द्या की सोडून. तीच मुंगी हत्तीच्या कानात शिरली तर सळो का पळो करून सोडती. मुंगी आहे म्हणून हलक्यात घ्यायचं नसतंय. आई म्हणून आपण करतोय ते बरोबरच आहे. असं जरी आपल्याला वाटत असलं ना, तरी लेकराची बी काही बाजू असते, ती समजून घ्या हवी. नियमानं चालणाऱ्या मानी बाई आहे तुम्ही, पण जिथं नियम असतो तिथं अपवाद पण असतो ना. जरा मी पण बाजूला करून बघितलं तर तुमच्या लेकराचं मन कळेल तुम्हाला. आज एका भल्या बाईनं सांगितलेलं पटलंय आमासनी. माझंच खरं असं असू नये नात्यात. तू म्हणतोयस तर ऐकतो आता आम्ही, पण तू पण आमचं ऐकत जा. हाओ, मातोश्रींचा आदेश अंतिम आदेश. देव महादेव सगळ्यांनी भलं करू दे त्या भाल्याबाईचं. माझं टेन्शनच गेलं ताई, लय मोठं टेन्शन गेलं. मला पटलंच आहे. तुमच्या लव्ह स्टोरीला ना खरंच महादेवाचा आशीर्वाद आहे. नाहीतर मातोश्री असं लगेच काही विसरत नाहीत. अपमान तर नाहीच नाही. हळूहळू सगळे गैरसमज दूर होणार बघ. पण त्याच्या आधी तू गौरीच्या मनात घर करायला पाहिजे का नाही? लय वेळ वाया घालवलायस बघ. तू त्याची काळजीच करू नको. आता डंबेलनी पोरं लावल्यात कामाला. आता सगळ्या खबरा येणार. आता इथने पुढे जिथं गौरी तिथं शंकर. चल आता नाश्ता कर. चल 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 चल. अरे त्यास हे होतं. ए थांब. काय चाललंय दोघांचं? कुठे काय? मगापासून मी बघतेय पाठलाग करताय. पाठ ठेवताय तुम्ही माझ्यावर. कुणी सांगितलं? नाही, कोणी नाही. BNS सेक्शन 296 EVE टीजिंग. 3 महिन्यांना चांगला जेलमध्ये चढवणार मी तुम्हाला. जेव्हा पोलीस घरात येऊन तुम्हाला उचलून नेतील ना, त्यावेळेला समजल. अहो नाही ताई, आम्ही फक्त पत्ता शोधतोय. कुठला पत्ता शोधताय तुम्ही? दाखवा. तुझ्या खिशात आहे. मी याच गावची आहे. तुम्हाला मी बरोबर वाट दाखवेन. आम्ही आमचं जातो. आम्ही शोधतो. ए थांब. सकाळी खानावळीच्या इथं तुम्हीच पार्ट ठेवत होता ना? नाही, आम्ही नव्हतो. कुणी सांगितलं? मला त्याचं आत्ताच्या आत्ता नाव सांगा.
सांगताय का पोलिसांना? शंकरराजे शिंदे सरकार. शंकरराजे शिंदे सरकार. आत्ताच्या आता त्याला फोन करा. नाही ना त्याची गुंडगिरी मी जिरवली चांगली तर बघा. फोन लाव. राहू द्या ना ताई. फोन करतो का देऊ एक? फोन कर. व्हिडिओ कॉल कर त्याला. व्हिडिओ कॉल कर. मातोश्रीने देऊन हा. आलाच बघ कॉल. गौरी कुठे सांगाय केला असणार. व्हिडिओ कॉल का करायला? माझ्या वहिनीला दाखवायचं असणार ना. मी तर असतातच भारी. तू पण बघा. शंकरराजे. काय झालं? हात थरथरायला लागला. आता का गप बसलाय? अरे मूग गिळलं का काय? काय झालं? बोल की. BNS सेक्शन 296 लाव का तुझ्या या गुंड मित्रावर? हीच का तुझी हिम्मत? शंकरराजे स्वतःला राजा राजा म्हणून घेतो आणि आता थोबाड दाखवायची पण हिम्मत होत नाही तुझी. अरे दाव की तुझं थोबाड. आत्ता कळलं ह्या गौरीच्या मनात घर करणं अवघड काय. पोरगीच अवघड आहे. त्या डंबिलला ना एक काम धड जमत नाही. 9वी नापास कुठल्यात. तू 5वी नापास आहेस. हे सगळी असली कामं सोडून ना जरा सभ्य पोरासारखा वाग. नाही तर काही खरं नाही तुझं. नीट बसा. काय जाऊ द्या ना. येणारे जाणारे बघतात. घरच्यांनी बघितलं लय अवघड होतंय आमचं. मग हे आधी कळायला पाहिजे होतं ना. त्या गुंडाच्या नादाला कशाला लागला? चुकलं आमचं. पुन्हा नाही होणार ताई. ही असली छपरीगिरी करायची. त्या कार्यकर्त्यांच्या सतरंजा उचलायच्या. अरे किती दिवस असलं करणार आहे? कधीतरी हे बंद करा. स्वतःच्या कामाधंद्याकडे द्या की लक्ष. जर तुम्ही हे असंच करत राहिलं ना तर तुमच्या आयुष्याची बर्बादी फिक्स. हो ताई पटलं तुमचं. पुन्हा नाही होणार आमच्याकडून असं. नाही होणार. आता असंच कोंबडा बनून बसून राहायचं. ए बसा खाली. इथून जर तुम्ही उठला ना तर माझ्याकडचे जे फोटो आहेत मी डायरेक्ट पोलिसांना दिले. एवढं लक्षात ठेवा. ताई ताई. ओ ताई. अहो ऐका ना ताई. ऐका ना. अहो ताई.